केंद्र सरकारचा प्रतिदिन 50 रुपये विलंब आकार रद्द, प्रतिदिन 50 रुपये विलंब आकार रद्द। या सरकारचे करायचे काय? कोण म्हणतंय होत नाही? ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचा अध्यक्ष महेश चौगुले, आज आम्ही सांगली जिल्हा सर्व रिक्षा संघटना आमचे ऑटो रिक्षा संघटना संयुक्त माझं संलग्न असलेले की आम्ही धडक मोर्चा काढला होता की विषय केंद्र शासन व राज्य शासन जे रोजचा 50 रुपये दंड जे फिटनेसचा विषय आहे, हे जेव्हापासून फिटनेस बंद संपलेला आहे तेव्हापासून जे आकारलं जातं आहे कमीत कमी 1,50,000 असं प्रत्येक ऑटो रिक्षा चालकाला दंड व्हायला आला आहे। त्यामुळे आम्ही आज 400 ते 500 रिक्षा चालक मिळून इथं मोठा मोर्चा काढला होता। या मोर्चाचा उद्देश आहे, ह्या मोर्चाचा जर आमची दखल नाही घेतली पुढच्या भविष्यात आम्ही पूर्ण सांगली जिल्हा रिक्षा बंद करून वेळ पडल्यास पूर्ण महाराष्ट्र रिक्षा बंद करून आम्ही आंदोलन करू। नाव सांगा तुम्ही? सांगली जिल्हा विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायतचा अध्यक्ष मी राजू रसाळ। आता सध्या परिस्थिती जर बघितली सांगली शहरातली रिक्षा व्यवसायाची तर आर्थिक स्तोत्र सगळं कोलमडलेलं आहे। इथले कारखाने परत साखर कारखाना अशा बऱ्याच इथल्या औद्योगिकरण जे आहे ते सगळं बंद पडलेलं आहे। त्यामुळे व्यवसाय आम्हाला होत नाही आहे आणि जो व्यवसाय होतो आहे तो तुटपुंज आहे। त्यामुळं आम्हाचं आर्थिक पोट भरण्याची आमची मुश्किल झालो आहे आम्ही। आणि तरी पण जर शासन जर एका दिवसाला 50 रुपये जर दंड लावत असेल तर रिक्षावाल्यांना फास लावून घेतल्याशिवाय पर्याय नाही। जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तीच रिक्षा चालकांवर परिस्थिती आहे काय। आणि या सगळ्या ह्याच्यातनं कसं तर आम्ही संसाराचा गाडा ओढत न्यायला लागलो आहे। त्यात मुलांचं शिक्षण हे सगळं जर आर्थिक बघितलं तर रिक्षावाल्याचा जीव केंगाटेला आला आहे। हे सगळे प्रश्न सोडवता आणि शासन जर आम्हाला जर नरडार पाय दिल्यासारखं जर वागत असेल तर आमच्याकडे फास लावून घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे। आपल्या महाराष्ट्रात इथं पश्चिम महाराष्ट्रात जर केलं तर इथली व्यवसायाची परिस्थिती नसताना जर तुम्ही असं जर करत असेल तर आम्ही करायचं काय ह्या रिक्षा चालकांनी? त्यामुळं आम्हाला काही पुढचं धोरण जे आमचं आहे ते पूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन करणार आहे।